श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात, श्री ब्रह्मानंद गुरु अलीकडे 2 वर्षे थंडीतापाने बेजार होऊन अशक्त झाले होते. त्यांना आता 60वे वर्ष लागले होते. अशा अशक्त अवस्थेत देखील ते ज्या प्रकारे कष्ट करीत असत, सतत संचार करीत असत, उपवासादी व्रते चालवीत असत, त्यावरून इतक्या लवकर ते आपणास सोडून जातील अशी शंकाही सामान्य माणसास कधी शिवणे शक्य नव्हते व तशी कधी कोणास शिवलीही नाही. त्रिकालज्ञानी अशा त्यांना मात्र काळाची चाहूल लागली असावी असे वाटते. याची जाणीवही हसत खेळत मधून आपल्या भक्तांना देण्याचा ते प्रयत्न करीत असत. पण कोणासही त्यावेळी त्यांच्या बोलण्यातील उद्दिष्टांचे ज्ञान होत नव्हते व झाले नाही. काही वेळेस श्री गुरु मी आश्रम घेतो म्हणजे पुढे तुम्हाला कोणाला त्रास होणार नाही असे म्हणत. नुसते म्हणून ते थांबले नाहीत, तर एकदा बेलधडी येथील दासनवमीच्या उत्सव प्रसंगी ते ब्रह्मश्री गुरुनाथ शास्त्री, श्री वासुदेव शास्त्री, कुरुंदवाडचे श्री बनू शास्त्री वगैरे विद्वानांच्या मेळाव्यात श्री गुरूंनी तो प्रश्न उपस्थितही केला होता. श्री गुरूंनी सर्व तयारीही करवून उत्तम अशा 2 छाट्याही आणविल्या. परंतु जेव्हा त्या विद्वानांनी आश्रम घेण्याचा विधी श्री गुरूंना समजावून सांगितला, तेव्हा प्रणवोपदेशाला अधिकारी स्वामींना बोलावून आणावे लागेल, त्यांच्याकडूनच प्रणवोपदेश व आश्रमदीक्षा घ्यावी लागेल असे श्री गुरूंना कळून चुकले. तेव्हा मग आम्हास दुसरा गुरु करून घेतला पाहिजे, तर हे तर माझ्या हातून कालत्रयी घडणार नाही. एकदा केलेल्या गुरुस सोडून दुसरा गुरु करून घेणे म्हणजे एकदा करून घेतलेल्या नवऱ्यास सोडून दुसरा नवरा करून घेऊन व्यभिचार दोष पदरी बांधून घेण्यासारखे आहे असे विनोदाने म्हणाले व मला आश्रमच घ्यायचा नाही असे म्हणून त्यांनी आश्रम घेण्याची गोष्टच मनातून काढली. केव्हा केव्हा तर जो मनुष्य देऊळ बांधतो तो ते पुरे होईपर्यंत जगत नाही असे म्हणत. श्री व्यंकटपतीचा जीर्णोद्धार जवळजवळ पुरा झाला होता. यदा कदाचित अल्पस्वल्प भाग राहिला असल्यास तो पुरा होण्याच्या आतच आपला अवतार आटोपणार असे ध्वनित करण्याचा श्री गुरूंचा मानस असावा. केव्हा केव्हा तर उत्तरोत्तर काळ फार कठीण येणार आहे, यापुढे आपल्यासारख्यांनी न जगणे बरे असेही उद्गार श्री गुरु काढत असत. काही वेळा आता माझी प्रकृती चांगली आहे, आता फार वर्षे जगणार आहे असेही म्हणत. एका वेळी तर आपल्याला पटकी झाली आहे असे सर्व भक्तांना त्यांनी सांगून पाठविले. घाबरून जाऊन त्यांचे अनेक शिष्य जमताच काल जास्त होते, आता जरा कमी आहे असे सांगून त्यांना श्री गुरूंनी परत पाठविले. एवढे मात्र खरे की आजवर श्री गुरूंनी ज्या काही उपाधी आपल्यामागे लावून घेतल्या त्या सर्व उपाधींची उत्तम व्यवस्था लावून नेमलेल्या पंचाच्या देखरेखीखाली स्वतंत्रपणे व्यवस्थित कार्य चालू शकते याची आपण गैरहजर राहून श्री गुरूंनी खात्री करून घेतली होती व अशा रीतीने त्या उपाधीतून ते मुक्तही झाले होते. बेलधडी, व्यंकटापूर व गोंदावले ही त्यांची खरी उपाधिस्थाने होत. तीही सोडण्याचा त्यांचा कायमचा निर्धार होऊन आपल्या अंतकाळास यथायोग्य स्थान ते हुडकत होते असे दिसते. असो. साधक हो, शके 1840 सालचा श्री रामनवमीचा उत्सव परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी अत्यंत थाटाने पार पाडला. उत्सवाच्या पूर्वी सर्व गावी परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी सर्व भक्त मंडळींना यावर्षी उत्सवास चुकू नका, ही शेवटची रामनवमी, यानंतर मी विश्रांती घेणार आहे असे स्पष्ट बजावले. ही घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.